हॅलो स्टुडंट्स, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील वीड या चॅप्टर संदर्भात आपण आत्तापर्यंत 4 लेक्चर्स घेतले. हे 5वं लेक्चर आहे. यामध्ये आपण जे युनिट पाहणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही ऐकणं गरजेचं आहे आणि याविषयी नोट्ससुद्धा काढणं फार गरजेचं आहे. इथे जे युनिट आपण आज अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे डॅमेज कॉज्ड बाय वीड, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वीड. याचाच अर्थ डिसॲडव्हान्टेजेस, तणांपासून काय तोटे होतात. हार्मफुल इफेक्ट म्हणजे अपायकारक, किंवा डॅमेज म्हणजे नुकसान. हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. तणांमुळे आपल्याला तोटा होतो, नुकसान होऊ शकतं, त्याचबरोबर आपल्याला काही डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच आपण त्याला तोटे म्हणतो, हार्मफुल इफेक्ट म्हणतो, किंवा नुकसान, डॅमेज हाही शब्द आपण वापरतो. तर एकापाठोपाठ एक आपण हे जे हेडलाईन्स आहेत त्याच्यानुसार चर्चा करूया. तसे त्याचे तोटे खूप आहेत. अनेक आपल्याला गोष्टी सांगता येतील, परंतु ज्या पुस्तकाशी रिलेटेड आहेत, सिलेबसशी रिलेटेड आहेत, अशा 5 ते 6 गोष्टीमधून आपल्याला वीड कसं तोट्याचं आहे, नुकसानकारक आहे किंवा अपायकारक आहे हे पटवून देता येईल. आता पहिला जो हार्मफुल इफेक्ट आहे वीडचा तो आहे रिड्यूस यील्ड ऑफ द क्रॉप. यील्ड याचा अर्थ उत्पादन. तुम्हाला अगोदरही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड शिकवताना एक वाक्य मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एखाद्या पिकाचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे लागवडीचा खर्च, म्हणजे सोईंगपासून हार्वेस्टिंगपर्यंत, म्हणजे पेरणीपासून ते पीक कापणीपर्यंत जर 100 रुपये खर्च येत असेल, उदाहरण म्हणून, एवढा कमी येत नाही, पण आपण जर उदाहरण म्हणून घेतलं 100 रुपये खर्च येत असेल तर त्यातील 30 रुपये हा खर्च वीडवरती होतो किंवा वीड रिमूव्ह करण्यावरती होतो. 30%, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 30% खर्च आपल्याला ह्या वीडवरती करावा लागतो. वीडचं जर प्रमाण जास्त झालं तर आपलं जे उत्पादन आहे, आपण गृहीत धरलेलं उत्पादन, हे फील्ड क्रॉप्समध्ये क्विंटल्स पर हेक्टर आपण म्हणतो, ऊसामध्ये टन्स पर हेक्टर असंही आपण युनिट वापरतो, फ्रूट क्रॉप्समध्ये सुद्धा टन्स पर हेक्टर हेच युनिट वापरलं जातं. तर असं हे उत्पादन कमी येतं वीडमुळे. काय कारण असेल तर पुढे 1, 2, 3 आपल्याला कारणं दिलेली आहेत की आपलं उत्पादन का कमी येत असेल. वीड सीड जर्मिनेट अर्लियर, सीडलिंग्स ग्रो व्हेरी फास्टर दॅन द मेन क्रॉप. पहा, आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पाहिलेलंच होतं की क्रॉपशी, पिकांशी जर आपण कंपॅरिझन केलं तर हे वीड सीड लवकर जर्मिनेट होतात, उगवतात, त्याची ग्रोथसुद्धा पिकांपेक्षा जास्त होते आणि पिकांना अडथळा येतो आणि आपलं उत्पादन कमी येतं. दुसरं सांगितलेलं आहे, दे प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ सीड्स. बरं, ते कंट्रोल करायलाही अवघड आहे कारण त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी खूप आहे. एक सत्यनाशीचं झाड 5000 बियांची निर्मिती करतं. हे आपण अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही ते लक्षातही ठेवलेलं असेल.
वन प्लांट ऑफ सत्यनाशी प्रोड्युसेस नियर अबाउट 5,000 सीड्स. त्यामुळं ते कंट्रोल होत नाही आणि आपलं उत्पादन कमी येतं. दे कॉम्पीट विथ क्रॉप्स, ते आपल्या पिकांशी स्पर्धा करतात. कशासाठी? प्लांट न्यूट्रिएंट, अन्नद्रव्य, मॉइश्चर, जमिनीतला ओलावा, स्पेस, जागा आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. या 4 गोष्टींसाठी आपल्या पिकांशी ती स्पर्धा करतं. जास्त अन्नद्रव्य खेचून घेतं, सूर्यप्रकाशसुद्धा जास्त खेचून घेतं, ओलावा संपुष्टात येतो आणि आपलं उत्पादन कमी येतं. दे कंज्यूम लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, पाणी जास्तीचं द्यावं लागतं. सनलाईट न्यूट्रिएंट कॉजेस हेवी लॉसेस इन द यील्ड. आणि असं प्रत्येक गोष्टीत ते पिकांशी स्पर्धा करतं. मग न्यूट्रिएंट असेल, सनलाईट असेल, स्पेस असेल, वॉटर ऑब्लिक मॉइश्चर असेल, या सर्व गोष्टीमध्ये ते भागीदारी त्याची असते. आणि म्हणून वीड रिमूव्ह करणं गरजेचं असतं. ते रिमूव्ह नाही केलं तर आपल्याला पहिली लाईन आठवते, रिड्यूस द यील्ड ऑफ द क्रॉप, आपलं उत्पादन कमी येतं. हा पहिला हार्मफुल इफेक्ट किंवा डिसॲडव्हान्टेजेस किंवा डॅमेज आपण पाहिला. तर दुसरं पाहूया, इन्क्रीजेस कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. लागवडीचा खर्च वाढतो. एखादं जर स्वच्छ शेत असेल आणि एखादं वीड इन्फेस्टेड असेल, वीड युक्त असेल, तर जिथं वीड जास्त आहे तिथं कोळपणीचा खर्च जास्त येतो. रासायनिक द्रव्य जर आपल्याला फवारायचे असतील, त्याला आपण तणनाशक म्हणतो, त्याचा खर्च वाढतो. त्यामुळं तण असेल तर कॉस्ट म्हणजे खर्च ऑफ कल्टिवेशन, लागवडीचा खर्च वाढतो. वेन द लँड इज इन्फेस्टेड विथ वीड, द कॉस्ट ऑफ टिलेज इन्क्रीजेस. पहा, इन्फेस्टेड म्हणजे प्रादुर्भाव होणे. वीडचा जर जास्त प्रादुर्भाव झाला तर टिलेजची कॉस्ट, टिलेज म्हणजे मशागतीचा खर्च वाढतो. रिपीटेड टिलेज ऑपरेशन्स अँड मोर लेबर इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर वीडिंग. आणि जास्त वीड असेल तर आपल्याला तीच प्रोसिजर, खुरपणी असेल किंवा टिलेज असेल, मशागत, आपल्याला रिपीट करावं लागतं. आणि त्यामुळे इट इन्क्रीजेस कॉस्ट ऑन लेबर अँड वीडिंग, सो दॅट इट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. आणि मग एकूणच लागवडीचा खर्च 30-40% जातो. आणि म्हणून हे दुसरं डॅमेज किंवा डिसॲडव्हान्टेजेस किंवा हार्मफुल इफेक्ट आहे. आपल्या लागवडीचा खर्च वाढतो. पहिलं काय पाहिलं आपण की उत्पादनात घट येते, इट रिड्यूस द क्रॉप यील्ड. दुसरं काय पाहिलं आपण, इट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. थर्ड, क्वालिटी ऑफ प्रोड्यूस इज रिड्यूस्ड. जे प्रोडक्शन आपल्याला येणार असेल, धान्य असेल, दुग्धोत्पादन असेल, दूध असेल किंवा अनेक कुठल्याही प्रकारचं जे काही ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट असेल, त्याची क्वालिटी कमी होते. पहा कशी कमी होते. वेन क्रॉप इज हार्वेस्टेड फ्रॉम विडी फील्ड, ज्या वेळेला आपण हार्वेस्टिंग करतो, पिकाची कापणी करतो, त्यावेळेला जर वीड पिकांबरोबर हार्वेस्ट केलं, कापणी केली आणि त्याचं परत मळणी केली, थ्रेशिंग केली, तर वीड सीड पूर्णपणे आपल्या ग्रेन्समध्ये किंवा पिकांच्या बियांमध्ये मिक्स होतात आणि त्याची क्वालिटी रिड्यूस होते. द सीड ऑफ वीड गेट मिक्स्ड विथ द मेन क्रॉप, सो द क्वालिटी ऑफ प्रोड्यूस इज रिड्यूस्ड. वरच्याप्रमाणेच इथे ते सांगितलेलं आहे की वीड सीड जर आपल्या क्रॉप सीडमध्ये मिक्स झाले तर त्याची क्वालिटी कमी होते. त्यानंतर चौथा प्रकार काय आहे पहा, द क्वालिटी ऑफ लाईव्हस्टॉक प्रोड्यूस इज रिड्यूस्ड. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की दुधाची क्वालिटी कमी होते. लाईव्हस्टॉक याचा अर्थ जनावरे, दुभती जनावरे, मग गाय असेल, म्हैस असेल
किंवा शेळी मेंढी असेल त्याला आपण लाईव्हस्टॉक असं म्हणतो. कॅटल, जनावरं या अर्थाने तो शब्द इथं वापरलेला आहे. तर त्याच्या पदार्थांची उदाहरणार्थ आता मेंढीची लोकर असेल, लोकरला जर कुसळग्रास लागलं किंवा गोखरू चिकटलेलं असेल तर त्या लोकरीची क्वालिटी कमी होते. किंवा म्हशीनी जर गाजर गवत खाल्लं तर ते गाजर गवताचा जो काही कडवट फ्लेवर असतो तो दुधामध्ये उतरतो आणि दुधाची क्वालिटीसुद्धा खराब होते. म्हणून आपण म्हणतो की दी क्वालिटी ऑफ लाईव्हस्टॉक प्रोड्यूस इज रिड्युस्ड. काय म्हटलेलं आहे पहा, सर्टन वीड्स फॉर एक्झाम्पल पार्थेनियम म्हणजेच मी आत्ता उदाहरण सांगितलेलं गाजर गवत, वेन इटन बाय कॅटल ज्या वेळेला गाई म्हशींनी ते खाल्लं जातं, इट इम्पार्ट अनडिझायरेबल फ्लेवर, एक दुधाला असा अनडिझायरेबल वास येतो. अँड बिटर टेस्ट, कडवट चव येते, बिटर टेस्ट टू मिल्क. वीड्स लाईक गोखरू ज्याला आपण भुंजरूट म्हणतो, काटेरी असं सीड असतं त्याला, गेट अटॅच्ड टू द बॉडी ऑफ शीप, शीप म्हणजे मेंढी, अँड अफेक्ट द क्वालिटी ऑफ वूल, वूल म्हणजे लोकर. तर हे गोखरू आणि वूल ऑफ शीप हे रिलेशनही लक्षात ठेवा. तर हे चौथा प्रकार आहे, क्वालिटी ऑफ लाईव्हस्टॉक प्रोड्यूस इज रिड्युस्ड. जसं फील्ड प्रोड्यूस क्वालिटी रिड्यूस होते तशी लाईव्हस्टॉक प्रोड्यूसची सुद्धा क्वालिटी इथं रिड्यूस झालेली दिसून येते. नेक्स्ट, प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमन हेल्थ. आता फक्त जनावरांनाच त्रासदायक आहे, पिकांनाच त्रासदायक आहे वीड असं नाही. आपल्याला सुद्धा, मानवाला सुद्धा काही वीड अपायकारक असतात. दे अफेक्ट द हेल्थ ऑफ ह्युमन. आपल्याला सुद्धा त्याच्यापासून धोका असतो. आता पहा, काही वीडची आपल्याला ॲलर्जी असते, त्याच्या परागकणाची ॲलर्जी असते, शिंका येतात, त्वचेवरती ओरखडे उठतात, त्वचा लाल होते, त्याला आपण इरिटेशन म्हणतो, किंवा ॲलर्जिक काही प्रॉब्लेम्स किंवा रिॲक्शन्स आपल्याला वीडमुळं होतात. सम ऑफ द वीड्स कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स, ॲलर्जिक रिॲक्शन्स असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल, पार्थेनियम काँग्रेस कॉजेस इरिटेशन ऑफ स्किन अँड ॲलर्जी. तर स्किनवरती इरिटेशन होतं आणि ॲलर्जिक ज्या गोष्टी आहेत त्या काँग्रेस गवतामुळं होतात. तर हा पाचवा जो प्रॉब्लेम आहे, डॅमेज आहे, डिसॲडव्हान्टेज आहे, किंवा त्याला आपण हार्मफुल इफेक्ट म्हणतो, तो आहे ह्युमन हेल्थशी रिलेटेड. इट अफेक्ट ह्युमन हेल्थ. आणि लास्ट, प्रॉब्लेम्स ऑफ वॉटर कॉन्टॅमिनेशन. याचा अर्थ पाणीसुद्धा प्रदूषित होतं. वीड्स ब्लॉक ड्रेनेज चॅनल्स अँड चेक द फ्लो ऑफ वॉटर इन इरिगेशनल चॅनल्स अँड फील्ड चॅनल्स. आपले छोटे छोटे पाट असतात पाणी देण्यासाठी, त्याच्यामध्ये जर गवत उगवलं तर त्यातला जो पाण्याचा फ्लो असतो त्याला अडथळा येतो, ते ओव्हरफ्लो होतात आणि आपलं पाणी वाया जातं. म्हणून म्हटलेलं आहे, दे चेक दी फ्लो ऑफ वॉटर इन ड्रेनेज चॅनल्स अँड इरिगेशनल चॅनल्स. ॲक्वॅटिक वीड्स क्रिएट डिफिकल्टी इन फिशिंग. आता समजा फिशिंग टँक असेल, छोटंसं तळं असेल, तर तिथंसुद्धा जर ॲक्वॅटिक वीड उगवलेलं असेल तर मासेमारी किंवा मासे कलेक्ट करण्यामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. तर हे साधारणतः 6 आपण हार्मफुल इफेक्ट वीडचे पाहिले. कोणकोणते आहेत पहा, तर त्याच्यामध्ये पहिलं जे आपण पाहिलं, रिड्यूस क्रॉप यील्ड, उत्पादन क्षमता कमी होते. दुसरं आपण पाहिलं त्याच्यामध्ये रिड्यूस क्वालिटी ऑफ फील्ड प्रोड्यूस, फील्ड प्रोड्यूसची क्वालिटी कमी होते. रिड्यूस लाईव्हस्टॉक रिड्यूस क्वालिटी ऑफ प्रोड्यूस किंवा लाईव्हस्टॉक प्रोड्यूस असंही आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ वॉटर कॉन्टॅमिनेशन किंवा दे चेक दी
फ्लो ऑफ वॉटर इन इरिगेशनल कॅनल्स अँड ड्रेनेज चॅनल्स आणि हेल्थ प्रॉब्लेम हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर असंही आपल्याला सांगता येईल क्विकर वियर अँड टियर ऑफ फार्म इम्प्लिमेंट. जर आपल्या शेतामध्ये पेरेनियल वीड असेल, बहुवर्षायू वीड असेल, तर आपल्या अवजारांची सुद्धा जास्त झीज होते. त्याला क्विकर वियर अँड टियर ऑफ फार्म इम्प्लिमेंट्स असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर इट रिड्यूस व्हॅल्यू ऑफ लँड. जमिनीची किंमतसुद्धा कमी होते. आपल्या जमिनीमध्ये जर वेडी बाबळ उगवलेली असेल, त्याला आपण चिलर म्हणतो, किंवा आणखी कुठलं एखादं वीड मोठ्या प्रमाणात पेरेनियल वीड उगवलेलं असेल, रुई असेल, तरवड असेल, तर त्या लँडची व्हॅल्यूसुद्धा कमी होते. इट रिड्युसेस व्हॅल्यू ऑफ लँड हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. तर आज आपण हार्मफुल इफेक्ट, अपायकारक गोष्टी तणांपासून निर्माण होणाऱ्या किंवा डॅमेज कॉज्ड बाय वीड किंवा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वीड असे 6 हार्मफुल इफेक्ट किंवा डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहिले. ते तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो आणि आज आपलं लेक्चर इथंच संपलं. धन्यवाद.